सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। घरफोडी करणाऱ्या एकाला नाशिक रोड गुन्हे शोध पथकाने सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज येथून ताब्यात घेतलाय। त्याच्या ताब्यातून घरफोडीतील 1,26,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले। पोलीस उपायुक्त किशोर काळे यांनी आज दिनांक 20 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता प्रसार माध्यमांना दिलेल्या माहितीनुसार सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेज हनुमान नगर येथे झालेल्या घरफोडीचा तपास सुरू असताना नाशिक रोड गुन्हे शोध पथकाचे पोलीस हवालदार विजय टेमकर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार घरफोडीतील एक इसम सामनगाव पॉलिटेक्निकल कॉलेजच्या जवळ असलेल्या हनुमान मंदिराजवळ येथे येणार आहे। त्यानुसार वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी सापळा रचून महेश गोपाल अनवट वय वर्ष 21 राहणार जाखोरी याला ताब्यात घेण्यात आले। त्याच्याकडे सखोल चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे। त्याच्या ताब्यातून सोन्याचे मंगळसूत्र व 6,000ची रोकड असा एकूण 1,26,000चा मुद्देमाल हस्तगत करण्यात आलाय। सदरची उल्लेखनीय कामगिरी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सूर्यवंशी, पोलीस उपनिरीक्षक संदीप पवार, पोलीस हवालदार विजय टेमकर, विशाल कुवर, नाना पानसरे, अजय देशमुख, समाधान वाजे, नितीन भांबरे यांनी यशस्वीरित्या राबवली आहे। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। नाशिक रोड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एक दिनांक 18 सप्टेंबर रोजी एक गुन्हा दाखल झाला होता, ज्याच्यामध्ये एका घरामधून त्या ठिकाणी चोरी झाल्याचं आम्हाला आमच्या तक्रार प्राप्त झाली होती। त्याच्यामध्ये आमचे हेड कॉन्स्टेबल विजय टेमगर जे आहेत त्यांना स्पेसिफिक ह्याच्यामध्ये टिप मिळाली आणि त्यांना मिळालेल्या टिपवरून ती आम्ही वर्कआउट केली असता याच्यातला जो आरोपी आहे महेश अनवट हा आम्ही याला दत्त मंदिर चौकातून अटक करण्यात आलेली आहे। त्याच्याकडून या गुन्ह्यातला जो मुद्देमाल आहे ज्याच्यामध्ये एकूण 1,26,000 रुपये किमतीचा मुद्देमाल, ज्याच्यामध्ये 22.47 ग्रॅम वजनाचं जे सोन्याचं मंगळसूत्र आहे ते त्या ठिकाणी हस्तगत करण्यात आलेलं आहे। सदर आरोपी विरुद्ध देखील आम्ही या ठिकाणी यापूर्वी जे काही गुन्हे वगैरे आहेत त्याचा शोध घेत आहोत आणि त्याच्या आधारावर त्याच्यावर देखील यापुढे चांगली कामगिरी चांगल्या प्रकारची कायदेशीर कारवाई केली जाईल। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर रेकॉर्डवरचे क्रिमिनल्स असतील आणि प्लस बॉडी ॲज वेल ॲज प्रॉपर्टी ऑफेंडर्स असतील तर त्यांना अटक करणं आणि त्यांचा शोध घेणं याच्यामध्ये नाशिक रोड पोलिसांनी अत्यंत अशी उत्तम कामगिरी केलेली आहे। त्या कामगिरीबद्दल आम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनचे PI सफळे साहेब, DBचे आमचे अधिकारी संदीप पवार आणि सर्व त्यांची टीम या सगळ्यांचं त्या ठिकाणी त्याच्याबद्दल अभिनंदन देखील करतो आणि त्यांना यथोचित रिवॉर्ड देखील दिलं जाईल असं देखील जाहीर करतो। धन्यवाद।